विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आज सकाळी 11 वाजता भेट होणार. भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन बिल पुन्हा सादर होणार असल्याच्या चर्चा. आमचे 8 खासदार डिलिमिटेशन विरोधात मतदान करतील. डिलिमिटेशन करू नका हे सांगण्यासाठी मोदींची भेट. रोहित पवार यांचा दावा. तर डिलिमिटेशनवर हमी मिळाल्यास चर्चेला हरकत नाही. शशिकांत शिंदे यांचं भाष्य. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा आठवडा. एफसीआरए विधेयकावर लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता. सरकार डिलिमिटेशन बिल आणणार का याकडे लक्ष. राज्यात 30,000 शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला 13 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. पवित्र पोर्टलवर पसंती क्रमांक भरताना उमेदवारांना तांत्रिक अडचणी. केवळ 2 दिवस नाही तर आठवडाभर मुदत द्या. उमेदवार आणि शिक्षक संघटनांची मागणी. शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का? मध्य प्रदेशातील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचं वादग्रस्त वक्तव्य. मिश्रांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता. महाराष्ट्रात 13 ऑगस्टपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिकसह 10 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता. हवामान विभागाकडून सतर्कतेच्या सूचना. ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसानं विश्रांती घेतल्यानं मुंबईकरांच्या चिंतेत भर. धरणांमधील पाणीसाठा 88.40% स्थिरावल्यानं महापालिकेची 10% पाणी कपात कायम. जोरदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता. गोसेखुर्द धरणातील जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याच्या विसर्गात वाढ. धरणाचे 21 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. अहिल्यानगरमध्ये पालिका कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर बंदची हाक. प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.